हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती पार्ट 2. तुम्ही बघू शकता की सकाळचे वाजलेले आहेत आता 4:30 पावणे 5 आणि ताईने मोदकाचं सारण रेडी करत आहे. माझा भाऊ सकाळ सकाळ उठलेला आहे. मम्मीचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि बघू शकता आमच्या आधी भाऊजी उठून, ताई उठून सगळे फ्रेश ब्रेश होऊन देवाची पूजा चालूसुद्धा केलेली आहे. गुरुजीसुद्धा आलेले आहेत. गुरुजी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरापासूनच सुरुवात करतात सगळ्या गोष्टीसाठी आणि सगळी अरेंजमेंट रात्री केल्यामुळे खूप इझी पडलं देवाला स्थानपन्न करताना. सो बघू शकता भाऊजी ॲक्च्युली एकटेच आहेत, कारण यावेळेला हेल्प करायला जास्त कोणी नव्हतं. आणि ऑफकोर्स पाणी आलेलं आहे सकाळ सकाळ, सो मीही पाणी भरलं ताईला मदत करत आहे, कारण जेवणामध्ये मी कायच हेल्प करणार. ॲक्च्युली 25 लोकांचं ताईने एकटीने जेवण केलं आणि ऑफकोर्स कझिन लोकांची हेल्प होती, त्याच्यामुळे अजून एक प्लस पॉईंट होता. सो इथे सकाळ सकाळ पूजा चालू आहे आणि भाऊजी एकटेच हँडल करतात सगळं. माझी अंघोळ नव्हती झाली, मी खूप लेट उठलो होतो. सो बघू शकता ताईची इकडे गडबड चालू आहे सकाळ सकाळ. तिला हेल्प करू तर काय करू मला कळत नव्हतं. सो मी माझ्या हँडओव्हर भावाला दिलेला आहे ब्लॉगिंगचा आणि बघू शकता मी एका साईडला पाणी भरत होतो आणि त्याचीसुद्धा खूप मदत झालेली आहे. तो इथे मोदकाचा बेस रेडी करत आहे. नंतर त्यानेच थोड्या वेळानंतर मोदकाला जे काही साहित्य लागतं काय नाही, हे बघा ह्याचा स्मेल एवढा सुंदर येत होता मोदकाचा. आणि रात्री आम्ही लोक डेकोरेशन करू म्हणेन, पण डेकोरेशन अर्धवटच राहिलं होतं. सो ते कंप्लीट करायचं बाकी होतं. सो माझ्या भावानेच पीठ मळायला चालू केलेलं आहे. आम्ही लोकांनी अशी छोटी मोठी मदत करून सगळं जेवण टाईम टू टाईम रेडी करायचं ठरवलं होतं, जे की झालं. तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. मी मस्तपैकी घरी जाऊन आंघोळ वगैरे करून, माझ्या घरी जाऊन म्हणजे, आणि हार वगैरे घेतलेला आहे. सकाळ सकाळ बाहेर गेलो होतो, खूप भूक लागली होती, तर म्हटलं की काही खाण्यापेक्षा आधी सगळी कामं निपटून घेतलेली बरी. सो असं करता करता नंतर मग मंदिराकडे गेलेलो. मंदिराकडे सगळे हार वगैरे घेतले जसं मी तुम्हाला बोललो, आणि आता आपण डिरेक्टली जाणार आहोत ताईकडे. वाव, किती सुंदर मूर्ती वाटते. सो बघू शकता हे हार वगैरे आणले होते ते मम्मीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि ताईचे जे सासरे होते त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं आहे. सकाळ सकाळ ताई आली होती, कारण ताईला जायचं होतं गावी. ही माझ्या आत्याची मुलगी आहे, माझी आत्यासुद्धा आली होती. भाऊ नव्हते आले माझे, जे मोठे भाऊ आहेत ते. सो ते लोक अक्षरशः 7:45ला पोचले होते आणि दर्शन वगैरे घेतलं, कारण माझी आत्या आणि माझी ताई दर्शन कधीच चुकवत नाही आहे. सो तिला मोदक वगैरे प्रसाद वगैरे दिला आणि मग नंतर ती पुढच्या वाटचालीसाठी ते लोक गावी जाणार होते. यावर्षी ती जेवायला थांबली नव्हती, ते थोडं विचित्र वाटत होतं. इव्हन ती माझ्या घरीसुद्धा आली नव्हती. आणि मग काही नाही गाईज, इथे पापड वगैरे तळण्याचं काम चालू आहे. आळूवडी, वन ऑफ माय फेवरेट डिश, आणि सगळ्यांची कामं हेल्प वगैरे करणं चालू होतं. आणि हे बघा ह्या लोकांचं इथे फुल ऑन डेकोरेशन ऑनगोईंग आहे. गणपती बाप्पा आलेच, स्थानपन्न झालेच, पण आमचं काही डेकोरेशन थांबत नाही आहे, अशी गत झाली होती. आणि इकडे ताईचे इन्स्ट्रक्शन चालू होते की अशी भांडी लाव, तशी भांडी लाव. तिला एकदम सिस्टमॅटिक लागतं, जसं तिला पाहिजे तसं. भाऊजी इथे काहीतरी वायरिंगचं काम करत होते आणि ह्यांची पूर्ण मस्ती चालली होती सकाळी उठल्याबरोबर. ती गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता दुसरी आरती जी आपण 12 वाजता केलेली आहे आणि मी मस्तपैकी कुर्ता वगैरे घालून रेडी होतो आरतीसाठी. गाईज प्लीज कमेंटमध्ये सांगा की मी कसा दिसतो आहे आणि माझा आउटफिट कसा दिसतो आहे. हे आमचे नवीन ब्लॉगर आहेत जे त्यांचं ब्लॉगिंगसुद्धा शूट करतात आणि आमचं ब्लॉगिंगसुद्धा शूट करतात. माझा छोटा भाऊ आहे, त्यामुळे इट्स ओके, नॉट अ बिग डील. आणि तुम्ही बघू शकता की सगळेजण मस्तपैकी आरतीमध्ये तल्लीन झालेले आहेत. आणि मी नंतर माझ्या पप्पांना हँडओव्हर केलं. असं आम्ही लोक टर्न बाय टर्न सगळेच, जसं आपण घरामधली आरती घेतो तसं करून बघू शकता की सगळ्यांनी मस्तपैकी
आरती घेता घेता मज्जा करत आहोत आम्ही लोक. खूप वर्षाने एकदा सण येतो ना, खूप छान वाटतं. पण एवढंच की ताईकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्याच्यामुळे खूप लवकरात लवकर गणपती बाप्पा येतात आणि मग विसर्जन करावं लागतं. खूप वाईट वाटतं. आणि ही आमची ड्रामा क्वीन ॲज युजल. नंतर तिला छान साडी, जिने मेकअप करायलाच ॲक्च्युली 1-2 तास घेतले होते. नाही गॅस, मस्करी करतो आहे. सो बघू शकता बाप्पाचं मस्तपैकी असं सुंदर फेस दिसतो आहे. आणि बाप्पाला नजर नको लागू दे आणि सगळेजण घरातले व्यवस्थित सुख शांतीमध्ये राहू दे, हीच आशीर्वाद. डेडिकेटेडली रेडी. फोटोशूट जस्ट फॉर दॅट. कंप्लीट द सेंटेन्स. ना पाटेकर हसत नाही. टोपी दिसली की टोपी दिली आता. येस. आजची तुझी क्रीम्स नाही आहे. अरे यार घरात नाही. भाऊजी, हे काय झालं? ह्यांना तर झूम केलंच पाहिजे मला दोघांना. त्या समोरचं. अरे मारामाऱ्या म्हणजे नुसत्या मारामाऱ्या नाही भाऊ. ह्या गलीतून पळत सुटलेत, त्या गलीतून बाहेर येते. बघ आता आम्ही असिस्टंट आहोत. सो खूप अथक प्रयत्न करून आम्ही लोक खाली आलो होतो फोटोशूटसाठी. फोटोशूट झालेलं आहे. सगळे आत्या माझे आमच्या घरी येत होते. आम्ही लोक, तुम्हाला माहितीच आहे की मी अगदी समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतो. सो सगळेजण आता आमच्या घरी येणार होते, माझे आत्या वगैरे सगळेजण. सो त्यांच्यासाठी आपण मस्तपैकी असा गरमागरम चहा ठेवलेला आहे. सगळे लोक जेवले होते पोटभर. खूप लेट आले होते सगळेजण, कारण त्या दिवशी गाड्यांचे खूप प्रॉब्लेम होते, तुम्हालाही माहिती आहे. सो माझा चहा हा रेडी होतो. मी थोडा वेगळ्या पद्धतीने चहा बनवतो दरवेळेला. म्हणजे ऑफकोर्स कोणाची पद्धत ही सुद्धा असेलच की आधी आपण गरम पाणी थोडंसं करून नंतर त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकून, इलायची वगैरे टाकून आधी उकळून घेऊन मग नंतर मी पुढचे इन्ग्रेडियंट्स जे काय आहे ते ॲड करणार आहे. सो बघू शकता मी आता अद्रक मस्तपैकी चहामध्ये हे केलेलं आहे. आणि ह्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण काही नाही करणार आहोत. गॅस अगदी म्हणजे अगदी नॉर्मल ठेवायचा आहे. आणि कारण कसं असतं, जोपर्यंत फ्लेवर उतरत नाही तोपर्यंत चहाला मजा येत नाही. आणि एकदा का पाणी थोडंसं हलकं गरम झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. गाईज, कोणाला पटत असेल तर हे इन्फॉर्मेशन घ्या. कोणाला नसेल पटत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा सुंदरपैकी चहा बनवू शकता. ऑफकोर्स आपली काही अशी जबरदस्ती नाही आहे. सो बघू शकता की चहाला उकळी आलेली आहे. मी वेलचीसुद्धा टाकली होती आणि नंतर मी टाकत आहे आपली चहा पावडर. आणि फायनली आपण ॲड करतो त्याच्यामध्ये मिल्क. आणि नंतर मग एक व्यवस्थित चहाला उकळी जेव्हा येते तेव्हा एकदा स्मेल बघायचा आहे चहाचा की कसा आलेला आहे. त्याच्यानंतर आपला चहा फायनली गेटिंग रेडी टू सर्व. आणि ही आमची ड्रामा क्वीन जी आहे तिने फर्स्ट चहा माझा टेस्ट केलेला आहे. सो शी विल टेल लाईक, पण तिचे एक्सप्रेशन मला काही समजत नव्हते की नक्की चहा कसा झालेला आहे, त्यामुळे मी थोडा कन्फ्यूज होत होतो. ऑफकोर्स हे काय आमचे पाहुणे नव्हते, आमचे सगळे घरचीच मंडळी होती, त्यामुळे चहा चांगला झाला काय, थोडा वरती खाली झाला काय, सगळेजण चांगलंच म्हणणार होते मला माहिती आहे. सो तरी पण एक असतं की बाबा चहा जेवढा चांगला होईल तेवढा मस्त वाटतो. सो मला तरी माझा चहा बनवलेला खूप आवडतो. आणि तुम्ही कधी आलात आमच्या घरी तर ऑफकोर्स तुम्हालासुद्धा वेलकम आहे. सो बघू शकता की मस्तपैकी सगळ्यांना मी चहा सर्व करत आहे. आणि सगळ्यांना ॲक्च्युली जेन्युअनली गाईज चहा खूप आवडलेला आहे. सो हिअर कम्स अ ड्रामा क्वीन अँड लेट्स एन्जॉय द टी विथ फॅमिली.
एक बरं झालं की सगळ्यांना चहा पुरून व्यवस्थित उरलेला आहे आणि इकडे गावच्या गप्पा, मुंबईच्या गप्पा, तिकडच्या गप्पांनी मस्तपैकी खारी आणि टोस्ट ठेवून आम्ही लोकांनी एन्जॉय केला एक सुंदर फॅमिली टाईम. खूप छान वाटलं, सगळेजण आले माझ्या घरी आणि बघा त्याचं चॅनल खूप चांगलं आहे. आणि नंतर आपण डिरेक्टली रात्रीची आरती एन्जॉय करणार. आणि काहीच बघता बघता दिवस सगळा संपलेला आहे आणि माझा हा दादा होता, नंतर मग मी टर्न आला, असं आम्ही लोक टर्न बाय टर्न सगळे लोकच देवाची आरती करतो आणि खूप सुंदर वाटतं आरती जेव्हा ताट घेताना. गाईज लेट मी नो कोणाकोणाकडे 1.5 दिवसाचे गणपती असतात आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. लवकरच आपण पार्ट 2 घेऊन येत आहोत. आय होप यू विल सपोर्ट अँड थँक्यू सो मच.